काय कधी-कधी तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो, की पाहुणे आल्यावर नेहमी काय करायचं? त्यामुळे तुम्ही सुद्धा रेस्टॉरंटमधून भाज्या मागवतात. तर चला मग आज आपण घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज बनविण्यासाठी येथे मी 1 वाटी फ्लावर, 1 वाटी बटाटा, एक मोठ्या आकारात कट करून घेतलेला कांदा, अर्धी वाटी फ्रोझन मटार. तुम्ही येथे फ्रोझन मटारच्या ऐवजी ताज्या मटारचा सुद्धा वापर करू शकतात. 1 वाटी कट करून घेतलेली शिमला मिरची व 1 छोटी वाटी कट करून घेतलेले गाजर. याऐवजी तुम्ही तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या असेल त्यांचा सुद्धा वापर करू शकतात. आता येथे भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 तमालपत्र, 1 मसाला वेलची, 2 लवंग, 2 मिऱ्या, वेलची, 1 टीस्पून जिरे टाकून घेऊ. आता आपण या मसाल्यांना 1 सेकंद चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 सेकंद मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये ½ टीस्पून हिंग, त्याचसोबत 1 मोठ्या आकाराच्या कांद्याची मिक्सरमध्ये करून घेतलेली पेस्ट टाकून घेऊ. आता आपण या कांद्याच्या पेस्टला 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. तुमच्याकडे जर अचानक कोणते पाहुणे आले आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल तर काय बनवायचं, तर तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये ही मिक्स व्हेज चांगल्या प्रकारे बनवू शकतात. आता आपला कांदा चांगल्या प्रकारे तळला गेला आहे. आता आपण यामध्ये 1 मोठ्या आकाराच्या टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ. टोमॅटोची प्युरी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या टोमॅटोच्या प्युरीला 5 मिनिटांसाठी चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपल्या टोमॅटोच्या प्युरीला छान असे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी कट करून घेतलेला बटाटा टाकून घेऊ. बटाटा शिजण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो, म्हणून आपण सर्वप्रथम बटाटा टाकून घेऊ. त्यासोबत आपण 1 छोटी वाटी कट करून घेतलेले गाजरसुद्धा टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हे बटाटे या टोमॅटोच्या प्युरीसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. आलं लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व पुन्हा एकदा आपण या कढईवर झाकण ठेवून अजून 5 मिनिटं हे सर्व चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली टोमॅटोची प्युरीसुद्धा चांगल्या प्रकारे तळली गेली आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी कट करून घेतलेली फ्लावर टाकून घेऊ. फ्लावर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. ज्या भाज्यांना शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो त्या भाज्या आपण सर्वप्रथम टाकून घेऊ. त्यामुळे आपल्या भाज्या तळल्यासुद्धा जातील व चांगल्या प्रकारे शिजतील सुद्धा. आता आपण हे सर्व 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 2 मिनिटांनंतर आता आपण यामध्ये 1 वाटी कट करून घेतलेली शिमला मिरची, अर्धी वाटी फ्रोझन मटार, त्यासोबत 1 छोटी वाटी कट करून घेतलेले कांद्याचे मोठे तुकडे टाकून घेऊ. हे सर्व आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व 2 ते 3 मिनिटं आता आपण या भाज्या चांगल्या प्रकारे तळून घेऊ. दोन मिनिटं भाज्या चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून भाजून घेतलेले बेसन पीठ टाकून घेणार आहोत. त्याचसोबत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. बेसन पिठामुळे आपली भाजी रेस्टॉरंट स्टाईल ठीक होण्याससुद्धा मदत होईल व बेसन पिठाची चव आपल्या भाजीला अप्रतिम अशी लागते. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 मिनिटं हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. याआधीसुद्धा मी भरपूर साऱ्या रेस्टॉरंट स्टाईल भाज्या तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 2 मिनिटांनंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या भाजीमध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून एव्हरेस्ट मटण मसाला,
सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या भाज्यांना या मसाल्यांसोबत 2 मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। 2 मिनटं भाज्या चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या आहेत। आता आपण यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत। गरम पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजीमध्ये 1 टेबलस्पून किचन किंग मसाला टाकून घेणार आहोत। त्याचसोबत आता आपण या भाजीमध्ये 1 टेबलस्पून बटर टाकून घेणार आहोत। बटर व किचन किंग मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 5 मिनिटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ। 5 मिनिटं भाजी चांगल्या प्रकारे उकळवून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 छोटी वाटी भाजून घेतलेली कस्तुरी मेथी टाकून घेणार आहोत। कस्तुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण ही भाजी 2 मिनिटं चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ। 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे एकदा शिजल्या आहे का चेक करून घेऊ। तुम्ही पाहू शकतात आता आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे शिजल्या गेल्या आहेत। आता आपण आपल्या या भाजीमध्ये रेस्टॉरंट स्टाईल चव येण्यासाठी यामध्ये आपण 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम टाकून घेणार आहोत। तुमच्याकडे जर कोणत्याही प्रकारची फ्रेश क्रीम नसेल तर तुमच्या घरात जी दुधाची साय असते ती चांगल्या प्रकारे फेटून घेऊन तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता। तुमची घरगुती अशी ताजी फ्रेश क्रीम तयार होईल। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व फ्रेश क्रीम टाकून झाल्यानंतर आता आपण या भाजीला फक्त 1 मिनिट चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ। एक मिनिट भाजी चांगल्या प्रकारे उकळवून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ। गरमागरम आपली रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज बनवून तयार आहे। झटपट तयार होणारी मिक्स व्हेजची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।